सुप्रभात. आज सकाळी सकाळी बेलाचे पानं चेक करत असताना मला समजलं की हे बेलाचे पानं कोणी खाल्लेले. या अळीने बेलाचे पानं खाल्लेली होती. आता मला हे लवकरच बेलाचे पानं सगळे काढून टाकावी लागणार. नंतर ना आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे मी 2 जास्वंदीची फुलं तोडली आणि मग माझ्या देव्हाऱ्यामध्ये एक गणूबाप्पा माझ्या मुलाने बनवला होता आणि दुसरा गणूबाप्पा आमच्या घरातलं देव्हाऱ्यातला होता. तर त्या दोघांना जास्वंदीची फुलं वाहिली. आणि नंतर लाईट गेली असल्यामुळे खूप गरम होत होतं. मग मी फटाफट असा स्वतःचा सेल्फ व्हिडिओ काढला आणि नंतर ऑफिसला गेले. ऑफिसमध्ये चहा घेतला व संध्याकाळी मला माझ्या प्रिय बालमैत्रिणी ह्या दोघी ट्विन्स मला भेटायला आलेल्या होत्या. मला खूप छान वाटलं. आम्ही छान छान असे व्हिडिओ काढले आणि नंतरनं मग आम्ही चहा घेऊन घरी जायला निघालो. नंतरनं याला येताना चिप्स दिसले. मग याने लगेचच मला चिप्स घ्यायला लावले व मेथीची भाजी पण खूप महाग होती, पण काय करणार, आवडते म्हणून आम्ही मेथीची भाजी पण घेतली. त्याच्यानंतरनं हे याचे नौटंकी चाळे चालू होते. मेरा बैंड हो गया, बाय बाय बाय. नंतरून याला चिप्स देऊन मग याचं झाल्यानंतरनं मी हे थालीपीठ मस्तपैकी बनवून घेतले. आज खूप डोकं दुखत होतं, त्याच्यामुळे मिस्टर बोलले की वरण भात आणि भोपळ्याचे थालीपीठ बनव. त्याच्यामुळे मी लगेचच वरण पण फोडणीला दिलं, भात घातलेला होता आणि हे थालीपीठ बनवून घेतले. आणि नंतरनं मस्तपैकी तव्यावर तेल टाकून हे थालीपीठ टाकून घेतले. कधी कधी हे थालीपीठ जर निघत नसेल ना तर वरतून पाण्याचा शिपका द्यायचा, लगेचच निघतात. दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी आणि सुंदर भाजून घेतल्यानंतरनं हे एकच नंबर लागतं. नंतरनं याचे पेपर पण चालू होते, त्याच्यामुळे प्रिपरेशन पण चालू होते. म्हणून याचं चाललं होतं हॉलमध्ये चल थोडं हे मला सांग. पण त्याच्यानंतरनं लगेचच माझे मिस्टर आले आणि मग त्यांनी त्याचं स्टडी घ्यायला स्टार्ट केलं. नंतरनं मी हे गरम गरम थालीपीठ बनवले व लगेचच त्यांना जेवणासाठी ताट रेडी केलं. आजसाठी एवढंच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.